श्री स्वामी समर्थ मंडळी. स्वामी भक्तांनो, घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत. आपल्या घरामध्ये जर सदैव लक्ष्मी यावी असं जर आपणास वाटत असेल तर आपल्या घरामध्ये ज्या काही सुधारणा आहेत त्या केल्या पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर घरात मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ नये, ते स्वच्छ भरून पाण्यात टाकून द्यावे. कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडून देऊ नये. सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस ह्या 3 वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत. मीठ, झाडू आणि पैसे ह्या लक्ष्मीकारक आहेत आणि या वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत. ज्यावेळेस सायंकाळी दिवे लागण्याची वेळ होते, संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसा बाहेर जाऊ देऊ नये. त्याप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकरड्यावर किंवा कचरापेटीत टाकायचं नाही, कारण या वस्तूमध्येच लक्ष्मीचा वास असतो. बंद घड्याळ हे घरात लावू नये, कारण आपली प्रगती त्यामुळे थांबते. जर तुमच्या घरातील घड्याळ हे बंद पडले असेल तर त्यामध्ये तात्काळ सेल टाकून ते घड्याळ चालू करावेत. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा किंवा दरवाजाचा जो उंबरा आहे आणि तो जो मुख्य दरवाजा आहे तो रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा. कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज हे तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही अडथळे येतात ते मार्ग मोकळे होतात. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने या घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर ती प्रसन्न होते. आपण आपल्या हाताची किंवा पायाची नखे हे नेहमी मंगळवारीच काढावेत. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमितपणे पूजा करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतात. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थान असलेला फोटो हा देखील असावा. आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल किंवा कोणीही असू शकतं. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. अशा पद्धतीने आपण जर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे नियम जर पाळले तर नक्कीच आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी राहून आपल्याला कधीही आर्थिक टंचाई भासत नाही. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.